लाडक्या बहिणींसाठी नवीन अपडेट आलेली आहे, आनंदाची बातमी आलेली आहे। स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी एक मोठी अपडेट दिलेली आहे लाडकी बहीण योजनेबद्दल। त्यांनी म्हटलं की बघा, ज्या लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत त्यांचे पैसे पुन्हा घेतले जाणार नाहीयेत, अशी माहिती त्यांनी दिलेली आहे। पुढे त्यांनी असं म्हटलंय की रक्षाबंधन आणि भाऊबीजेची ओवाळणी आम्ही दिली, तसंच या महिन्यामध्ये होळीच्या निमित्ताने 3000 रुपये देखील दिलेले आहेत। तर बघा, मार्च मध्ये जे आपल्याला 3000 रुपये भेटलेले आहेत, तर ज्या ज्या बहिणींना 3000 रुपये मार्च महिन्यामध्ये एकत्र भेटलेले आहेत त्यांनी कमेंट मध्ये लगेचच मला लिहून पाठवा की 3000 रुपये भेटलेले आहेत। योजनेसाठी महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांचा पाठपुरावा सुरू आहे। तर एप्रिल महिन्याच्या हप्त्याबद्दल देखील तुम्हाला खुशखबर आलेली आहे। ते पैसे कधीपर्यंत भेटू शकतात याची देखील माहिती आपण पाहणार आहोत। त्यांनी म्हटलंय की ज्यांना आर्थिक परिस्थिती चांगली असतानाही पैसे दिले गेलेत ते परत घेतले जाणार नाहीत। लाडक्या बहिणींना महिला दिनाचं गिफ्ट दिलं जाणार होतं, म्हणूनच फेब्रुवारीचा हप्ता रोखून धरला होता। तर या महिन्यामध्ये म्हणजेच फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या 2 टप्प्यामध्ये हप्ता दिला जाईल, अशी माहिती या ठिकाणी देण्यात आली होती। त्यानुसार तुम्हाला होळीच्या निमित्ताने आणि महिला दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी 3000 रुपये एकत्र दिले गेले होते। स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितलं आहे की त्यासोबतच त्यांनी असं म्हटलंय की महिला व बाल विकास मंत्री या योजनेसाठी पाठपुरावा त्यांचा सुरू आहे। इतरही योजनांना न्याय देण्याचं काम महायुती सरकार करत आहे, असं स्वतः त्यांनी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे। म्हणजेच बघा, पाठपुरावा योजनेचा पुढचा देखील चालू आहे। पुढे तुमचा एप्रिलचा हप्ता देखील लवकरच जमा होऊ शकतो। तो कधीपर्यंत भेटू शकतो याची देखील माहिती आपण या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला लगेचच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तर नमस्कार मित्रांनो, मी रीमा माझ्या या YouTube चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आता बघा, लाडकी बहीण योजनेबद्दल निकषाबद्दल देखील त्यांनी माहिती दिलेली आहे। लाडकी बहीण योजनेसाठी आता पात्र कोण ठरणार असं स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे सांगितलं। व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही बघितलं असेल, त्यांनी म्हटलंय की गोर गरिबातल्या गरीब ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यासाठीच ही योजना असणार आहे। 2.5 लाखाच्या आतमध्ये ज्यांचं उत्पन्न आहे त्यांच्यासाठी ही योजना आहे। कुठलेही निकष बदलले गेलेले नाहीयेत, जे पहिल्यापासून GR मध्ये निकष आहेत त्यानुसारच ही योजना पुढे चालू राहणार आहे। त्यांनी म्हटले आमच्याकडे 5 वर्ष आहेत, त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। कोल्हापूरमध्ये एका कार्यक्रमामध्ये त्यांनी ही माहिती दिलेली आहे। तर ही माहिती आपल्या सर्व बहिणींसाठी गुड न्यूज असणार आहे। तर पुढील 5 वर्ष ही योजना कायमस्वरूपी चालू राहणार आहे। मग आता 600 रुपयाची वाढ केली जाणार आहे का, याबद्दल त्यांनी त्या ठिकाणी माहिती दिलेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले आहेत। लाडकी बहीण योजना बंद होणार असा सूर विरोधकांकडून उमटत आहे, पण लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असं सातत्याने सत्ताधारी नेते ठणकावून सांगत आहेत। तर 1500 रुपये लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये प्रत्येक महिन्याला DBT द्वारे जमा केले जातात, पण 2100 रुपये मिळणार का नाही असा प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनामध्ये देखील असेल। त्याबद्दल ही माहिती आपण पाहणारच आहोत। लाडकी बहीण योजना पुढील 5 वर्ष बंद होणार नाही अशी माहिती स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी दिलेली आहे, ती देखील आपण पाहिली। बघा, आता लाडकी बहीण योजनेबद्दल नेमकं त्यांनी काय काय माहिती दिली आहे ती डिटेलमध्ये आपण बघूया। आमच्याकडे 5 वर्ष आहेत, त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत लाडकी बहीण योजना आम्ही बंद करणार नाही, हे महत्त्वाचं वाक्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे सांगितलंय। मात्र 1500 रुपये प्रत्येक महिन्याला भेटत राहतील। मग 2100 रुपयाबद्दल काय म्हटल्यावर त्यांनी 2100 रुपये कधीपासून भेटू शकतात याबद्दल काय निर्णय झालाय का, तर त्याची माहिती अशी आहे। तर तुम्ही एप्रिल महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत असाल तर 1500 रुपये तुमचा जो हप्ता आहे तो एप्रिल महिन्याचा जो 10वा हप्ता असणार आहे तो कधीपर्यंत भेटू शकतो। तर एप्रिल महिन्याची वाट पाहणाऱ्या सर्व लाडक्या बहिणींना देखील मोठा दिलासा मिळालेला आहे, त्याबद्दल देखील माहिती आलेली आहे। तर राज्यभर गाजलेली योजना म्हणजे महायुती सरकारने महिलांसाठी सुरू केलेली लाडकी बहीण योजना आहे। लाडकी बहीण योजना ही एक महत्वाकांक्षी त्यांची योजना आहे। तर या योजनेवर अनेक चर्चा देखील सुरू आहे। तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यामध्ये प्रत्येक महिन्याला 1500 रुपये दिले जातात। नुकताच आपल्याला फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा केला गेला। एकत्रित 3000 रुपये 2 महिन्याचे पैसे देखील आपल्याला आलेले आहेत।
ज्यांचे पैसे आले नाहीयेत त्यांनी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरनं त्या ठिकाणी तक्रार नावाचं ऑप्शन म्हणजे कंप्लेंट नावाचं ऑप्शन देखील चालू झालेलं आहे। त्या ठिकाणाहून आपली कंप्लेंट देखील तुम्ही करू शकता। कुठल्याही महिन्याचे पैसे जर आलेले नाहीयेत किंवा या ठिकाणी जर तुम्ही पात्र आहात, सर्व निकष तुमचे पूर्ण आहेत, तुम्ही काही महिन्याचे पैसे आलेत, काही आलेले नाहीये, तर या ठिकाणावरून देखील तुम्ही तक्रार करू शकता। तर बघा, आता लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता 8 मार्च महिला दिनानिमित्त देण्यात आलेला होता। त्यामुळे आता लाडक्या बहिणींना वाट लागलेली आहे, प्रतीक्षा लागलेली आहे, ती म्हणजे एप्रिल महिन्याची या ठिकाणी हप्त्याची। एप्रिल महिन्याचा हप्ता जर 1500 रुपयांनीच असणार आहे तर तो एप्रिल महिन्याचा 6 ते 10 तारखेदरम्यान किंवा 15 तारखेदरम्यान खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। म्हणजेच एप्रिल महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये आपल्याला हप्ता जमा होऊ शकतो, ही अशी माहिती न्यूज मध्ये दिलेली आहे। परंतु आतापर्यंत जे आपण पैसे जमा झालेत लाडकी बहीण योजनेचे, ते साधारणतः महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जमा होताना आपल्याला दिसलेले आहे। तुम्हाला पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये पैसे येऊ शकतात। जर एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत जर तुमच्या खात्यात पैसे जमा नाही झाले तर शेवटच्या आठवड्यामध्ये एप्रिल महिन्याचे पैसे 100% आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। तर एप्रिलचे पैसे येणार याबद्दलची तुमची काळजी आता संपलेली आहे। तुम्हाला काळजी करायची गरज नाहीये। जो 1500 रुपयाचा लाभ आहे तो आपल्याला दिला जाणार आहे, कारण की अर्थसंकल्पामध्ये याबद्दलची तरतूद झालेली आहे आणि ही योजना पुढे चालूच राहणार आहे। त्याचा पाठपुरावा देखील चालू आहे। स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे माहिती दिलेली आहे। तर बघा, लाडकी बहीण योजनेचे मग 2100 रुपये तुम्हाला कधीपासून मिळणार? 2100 रुपयाबद्दल तुम्हाला काय वाटतंय? तर ते 600 रुपयांनी वाढ होणार आहे। तर अजून एक आर्थिक आधार या ठिकाणी आपल्याला भेटू शकतो। ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांना एक आर्थिक मदत व्हावी या उद्देशाने राज्य सरकारने ही योजना सुरू केली होती। गेल्या वर्षाच्या जून महिन्यापासूनच या योजनेला सुरुवात झाली होती। जुलै महिन्यापासून ते आता या योजनेअंतर्गत दर महिन्याला आपल्याला 1500 रुपये खात्यामध्ये जमा करण्यात आले। आतापर्यंत त्याचे एकूण 9 हप्ते लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये दिले गेले आहेत। तर तुम्हाला देखील 9 हप्ते पूर्ण मिळालेत का? मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा। तुमचा कुठल्या महिन्याचा हप्ता अजून थांबलेला आहे ते देखील तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता। तुम्ही कमेंट केल्यामुळे काय होणार आहे की सर्वांना ही माहिती समजून येणार आहे। जुलैपासून जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि आता मार्च महिन्यापर्यंतचे सर्व हप्ते आपल्याला दिले गेलेले आहेत। तर मार्च महिन्याचा देखील हप्ता लाडक्या बहिणींना मिळालेला आहे। दरम्यान या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर ताण वाढल्याची चर्चा सुरू आहे। तर राज्यात सुरू असलेल्या इतर योजनांचा पैसाही लाडकी बहीण योजनेकडे वळवल्याचा आरोप देखील विरोधकांकडून केला जातो। त्यातच आता या योजनेच्या निकषात न बसलेल्या अनेक महिलांना या योजनेतून वगळल्यामुळेही या योजनेबाबत आता मोठ्या प्रमाणात चर्चेला उधाण देखील होत आहे। कारण की महिला व बालविकास विभागानेच 5 लाख लाडक्या बहिणींना अपात्र केल्याची माहिती ऑफिशियली त्यांच्या ट्विटर हँडलवर दिलेली होती। त्यामध्ये वेगवेगळी कारणं होती। 4 चाकी वाहन असेल किंवा वय ओलांडलेलं असेल किंवा इतर राज्यांमध्ये स्थलांतरित झालं असेल, अशा विविध कारणामुळे 5 लाख लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलं होतं। तर ती न्यूज देखील आलेली होती। मात्र ही योजना आता सुरूच राहणार आहे, त्यामुळे आपल्याला काळजी करायची गरज नाहीये। सर्व पात्र लाभार्थी महिलांना लाभ मिळतच राहणार आहे। सरकारकडून मात्र प्रत्येक वेळेस स्पष्टपणे सांगण्यात येते की योजना बंद होणार नाही। ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये भेटत राहतील। आणि विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी लाडकी बहीण योजनेच्या 2100 रुपयांवर निवेदन केलं। तर मग याच पार्श्वभूमीवर स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी देखील एक मोठी अपडेट दिली आहे। त्यांनी काय म्हटलंय ते बघा। लाडकी बहीण योजनेबद्दल उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सभागृहात माहिती दिलेली आहे। कोणती योजना बंद केली जाणार नाही। लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपये महिलांना दिले जातील आणि अशी माहिती स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी काल दिली होती। राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर आम्ही 2100 रुपये देणार आहोत, असं स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी म्हटलेलं आहे। म्हणजेच आपले 2100 रुपये आपल्याला भेटणार आहे, परंतु सध्या तरी याबद्दलचा निर्णय झालेला नाहीये। हा निर्णय 5 वर्षामध्ये, पुढच्या 5 वर्षामध्ये कधी होऊ शकतो। तर आता सध्या तरी आपल्याला
1500 रुपयामध्ये गोडी मानून घ्यायला लागणार आहे। तर याचाच अर्थ की सध्या जे राज्याच्या तिजोरीवर ताण आलेला आहे त्यामुळे आपल्याला 1500 रुपयातच आपली गोडी मानून घ्यायची आहे। मात्र असं नाहीये की आपल्याला 2100 रुपये मिळणार नाहीये, 2100 रुपये देखील आपल्याला लवकरच सुरू होऊ शकतात। याबाबतचा कुठलाही निर्णय होईल तर त्यावर तुम्हाला स्पेशल व्हिडिओ बनवून यावर माहिती देणारच आहे। लाडकी बहीण योजना बंद होणार नाही ही यातली सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे। तर पुढच्या महिन्यामध्ये एप्रिल महिना, तर आता आपला एप्रिल महिना चालू झालेला आहे, तर याच महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आपल्याला लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये जमा होऊ शकतात। 10 ते 15 तारखेनंतर आपल्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे। तर आपल्याला एप्रिल महिन्याची देखील काळजी करायची गरज नाहीये, एप्रिल महिन्याचा हप्ता देखील लवकरच आपल्या खात्यात जमा होणार आहे। तर तुमच्या खात्यात आतापर्यंत किती हप्ते जमा झाले मला कमेंट करून सांगा। व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, जाण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण दमदार अपडेट घेऊन। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। बाय आणि नमस्कार।